गुड इव्हनिंग फ्रॉम मदुराई. एवढा वेळ झाला आहे आम्हाला यायला की रूम चेक इन करायच्या आधी म्हणतात चेकआउट करायची टायमिंग तुमची 12ची आहे. मी म्हटलं अरे बाबा माहिती आहे आम्हाला. तर ही अशी आहे रूम. बेड आहे बरा, पण आमच्या तिघांसाठी आता किती सफिशियंट होईल मलाच नेहमी खाली झोपायला लागणार आहे. बाकी कबर्ड आहे. इथं काहीतरी ह्यांनी कॉम्प्लिमेंटरी ह्यांचे सोप्स वगैरे दिल्यात. काय सोप, हे काहीतरी यांचं शॅम्पू आहे. ओके गुड, थँक्यू सो मच. मंदिरामध्ये एकूण 14 भव्य गोपुरम आहेत, जे दक्षिण भारतीय द्रविड शैलीत बांधलेले गेले आहेत. यापैकी सर्वात जे मोठं गोपुरम आहे ते दक्षिण द्वारावर स्थित आहे. त्याची उंची 170 फूट आहे. या मंदिरात सुमारे 33,000हून अधिक शिल्प आहेत, जी अत्यंत कलात्मक आणि धार्मिक महत्त्वाची आहेत. प्रत्येक शिल्प वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत. इथलं जे रंगकाम होतं ते 16व्या-17व्या शतकात केल्यामुळं आत्ता ते कलर थोडंसं जात आलेलं असल्यामुळं आत्ता त्या मंदिराचा जीर्णोद्धार पुन्हा चालू आहे. हे मंदिर 16व्या-17व्या शतकामध्ये नायक वंशाच्या राजांनी बांधलेलं गेलं होतं. आतमध्ये मीनाक्षी देवी आणि सुंदरेश्वर यांच्या गाभाऱ्याभोवती अनेक मंडप, तलाव आणि गॅलरी आहेत. मीनाक्षी देवी ही पार्वती मातांचं रूप म्हणून पूजलं जातं. त्यांचं मंदिर एका बाजूला आहे आणि भगवान शिवजी यांचं सुंदरेश्वर रूपात पूजा केली जाते. त्यांचं मंदिर एका बाजूला आहे. इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे 1000 खांबांचे मंडप. तिथं सभागृह आहे एक, तिथं 1000 खांब आहेत. त्याचं 5-5 रुपये प्रत्येक व्यक्तीला तिकीट आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. ज्या ज्या उत्खननातनं सापडलेल्या गोष्टी होत्या याच्या आधी, त्या सगळ्या गोष्टी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. नक्की व्हिजिट करा. नमस्कारम फ्रॉम मदुराई. आयुष्यात मी जितकी टायर्ड झाली नसेल तेवढी इथं झाले. एक पहाटे 4 वाजता आलेलो. इथं मोबाईल जमा करायला लागतो, लगेज जमा करायला लागते. आपण पाण्याची बॉटलसुद्धा कॅरी करू शकत नाही. इथं प्रिमायसेसमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट कॅरी करू शकत नाही, फक्त तुमचं वॉलेट, बाकीची कुठलीही गोष्ट नाही. त्यामुळं इतकं असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागले. इथं दर्शन करणं खरंच वर्धित आहे, पण 4 ते 5 तास लागणं मला नाही पटत आहे. जर तुम्ही लाईन केली, लोकांना थांबवलं, थोड्यांना पाठवलं तर होऊ शकते. इथं दर्शनासाठी 3 लाईन आहेत. एक साधी लाईन, एक 50 रुपयाची लाईन आणि एक 100 रुपयाची लाईन. पैसे देऊन जर दर्शन करायचं असेल तर बाकीच्यांची किंमत राहत नाही, कारण बरीच लोकं थांबलेली असतात. लोकांचा हाल होतोय खूप जास्त. लहान मुलं घेऊन असतात, लहान मुलं रडत होती कारण पहाटे उठवून आणलेल्या घरच्यांनी. आमचं दर्शनच यायला 4.5 तास लागले. कुणीही विश्वास करणार नाही की एखाद्या मंदिरात दर्शन करण्यासाठी 4.5 तास लागते. मंदिराचं मॅनेजमेंट इतकं खराब आहे की माणूस जर दर्शनाला आला तर पाण्याचं सुद्धा एका बाजूला एक पाणी माणूस पुढं असतो, माणसाला पाणीसुद्धा मिळत नाही. इथं चपलासाठी खूप जास्ती गर्दी असते. चपलं कशीही फेकली जातात. पैसे घेतल्याशिवाय इथं कुठलीच गोष्ट नाही. फ्री म्हणतात नुसतं, पण फ्रीमध्ये इथं कुठलीच गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला मंदिरात चप्पल जरी ठेवायचं असेल तर ते 5 रुपये घेतात. मोबाईल ठेवायचं असेल तर प्रत्येक फोनसाठी 5 रुपये. आणि आजकाल तर असं आहे की एकटं दुखतं कोणी येत नाही. जर फॅमिली आली तर फॅमिलीमध्ये 4-4 फोन असतात. प्रत्येक फोनचे 5 रुपये घेतात. आणि तेही फोन ठेवायची व्यवस्था बघाल तर हसू येईल, कारण लॉकर्स लिमिटेड आहेत. लॉकर्समध्ये ठेवतात, त्यानंतर रबर घालतात आणि असंच ठेवून देतात. त्याच्यामध्ये पर्ची घालतात, आपलं नाव नंबर घेतात आणि असंच मोबाईल ठेवून देतात. व्यवस्था झिरो. त्यानंतर बॅग ठेवताना मी काय म्हणते, जर तुम्ही बॅग सगळ्या घेणारच आहात तर त्याच्यातच फोन घेऊन लॉक करून सर्व तुम्ही तिथे पैसे घेताय प्रत्येक ह्याच्याला. जर तुम्ही बॅगचे इथं वेगळे पैसे घेताय, मोबाईलचे इथं वेगळे पैसे घेताय, चपलाचे इथं वेगळे पैसे घेताय. तुम्ही मंदिरात प्रसादसुद्धा नाही दिलेला. साधा लाडू रामेश्वरममध्ये थोडासा फ्री दिलेला, इथं लाडूसुद्धा फ्री नाही. जे काय असेल ते सगळं खरेदी करायचं. मंदिर खूप मोठं आहे, पण व्यवस्था खूप माणसाचे हाल होण्यासारखी आहे. आणि मला असं वाटलेलं की मी पहाटे आले म्हणजे माझं दर्शन लवकर होईल, किंवा 1 तास 1.5 तास लागेल. मी 1 तास 1.5 तास मनात धरून चाललेले की मी फ्रीमधून चाललेली त्यामुळे. पण माझं सगळ्यांना एकच कळकळीची विनंती राहील, जर मीनाक्षी टेम्पलमध्ये मदुराईला जर तुम्ही येत असाल, सीझनमध्ये जर येत असाल तर ट्राय करा, तिकीट काढूनच याल, कारण इथं तुम्हाला गर्दी नेहमीच असणार आहे. फ्रीमधली लाईन खूप मोठी असते, त्यामुळे येताना विचार करून या. मंदिराचं जे वेस्ट गेट आहे त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. हॉटेलचं नाव द मेड. सो मी इथे घेतलं इडली, मम्मीने घेतल्या ऑनियन उत्तप्पा आणि दादाने घेतला मसाला डोसा. बाकीच्या गोष्टी आलेल्या नाही आहेत. इडल्या काही ह्यांच्या बनलेल्याच असतात. मला तर असं वाटतं इडल्या ह्याने आधीच 2 दिवस बनवून ठेवलं, पण त्याच खपवतात, कारण इडली जास्त खराब होत नसावी, त्यामुळे इडली सारखी मिळते इकडं. आणि मदुराईमध्ये मी नवीनच गोष्ट बघायला लागलो आहे. इथं वेगवेगळ्या चटण्या देतात. ही कोरिएंडर अँड मिंट चटणी आहे, ही काहीतरी रेड चटणी ह्यांची वेगळी, आणि ही कोकोनट चटणी आहे.
आणि सांबार पण देतात, पण आमच्या घरच्यांना सांबार जास्त नाही आवडत, सो सांबार नाही घेतलेलं. पण असा हा नाश्ता आहे. मसाला डोसा अजून यायचा आहे, उत्तप्पा अजून यायचा आहे, तो आल्यावर तोही दाखव. मसाला डोसा आलेला आहे, ऑनियन उत्तप्पा काही नाही. मसाला डोसा बघूनच वाटतं की खरंच छान आहे. कन्याकुमारीमध्ये ना खाण्याचे खूप कमी ऑप्शन्स आहेत, पण हे जसं सिटीमध्ये याल, मदुराई खूप मोठी सिटी आहे या म्हणजे तामिळनाडूतली, त्यामुळे इथं खाण्याचे खूप खूप ऑप्शन्स आहेत. आणि मी जितकं रिसर्च केलं आहे तेवढं इथं नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्यामुळं खायला आणि खरेदीला मदुराईमध्ये खूप जास्त ऑप्शन्स आहेत. जर आम्हाला वेळ मिळाला तर मी शॉपिंगचं पण दाखवेन, पण जर नाही मिळाला तर कारण आमचं हॉटेलचं चेकआउटसुद्धा 12 वाजता आहे, मग 1 तास आधी जावं लागेल. जर शक्य झालं तर नक्की दाखवेन. इथली साडी एक फेमस आहे खूप जास्ती, सो ती जर दिसली तर तीही दाखवेन. फायनली दर्शन झालेलं आहे, भरपेट नाश्ता झालेला आहे. वेळ नाही आहे आपल्याकडं, कारण इथून आजच आपल्याला दुसरं पण टेम्पल कव्हर करायचं आहे, जे की श्रीरंगम टेम्पल आहे. मदुराईमध्ये बाजार खूप मोठा आहे, त्यामुळेच आवरलं आम्ही पटकन. हॉटेलमधून चेकआउट केलं, बसमध्ये बसलो आणि निघालो. बसमध्ये बसण्याच्या अगोदर ज्यावेळेला रिक्षामध्ये होतो त्यावेळेला रिक्षावाले मामा आम्हाला सांगत होते की मदुराई शहर खूप मोठं आहे, जे तमिळनाडूचं हायकोर्ट आहे तेही मदुराई शहरातच स्थित आहे. आणि इथं एक सरकारी हॉस्पिटल आहे, जे की 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असल्यामुळं प्रत्येक आजारावर इथे मोफत उपचार होतात. डोळ्याच्या आजारापासून घशाच्या आजारापर्यंत प्रत्येक ठिकाणचे आजार इथं होत असतात कवर. रिक्षावाले मामा त्याबद्दलही आम्हाला माहिती सांगत होते. त्यांची भाषा थोडीशी हिंदी इंग्लिश मिक्स होती, त्यामुळे मी ते नाही रेकॉर्ड केलं, फक्त मी व्हॉइस ओव्हर देते. माझा मदुराईचा अनुभव थोडासा ठीकठाकच होता, कारण मला गडबडीत सगळ्या गोष्टी करायला लागल्या, त्यामुळे मला नाही झालं. पण ज्यावेळेला मी मदुराई शहर येईल किंवा सोलो ट्रिप ज्यावेळेला माझी असेल त्यावेळेला मी या शहराबद्दल डिटेलमध्ये माहिती नक्कीच सांगेल. मी व्हिडिओ संपवते सांगून व्हिडिओ संपवलेला नाही आहे, सो त्यामुळे सॉरी. पण मला एकच सांगायचं होतं की माझ्याकडे एक चांगला माईक नाही आहे, मी सध्या सुरुवात करते आहे. त्यामुळं मंदिराच्या बाहेर ज्यावेळेचं माझं शूट आहे त्यावेळेचं तुम्हाला नक्कीच मागचा मागचा व्हॉइस खूप जास्ती येईल. त्यासाठी मला खरंच माफ करा. मी त्यामध्ये काही करू शकले नाही, कारण त्यावेळेला मला तो व्हिडिओ खरंच करणं गरजेचं होतं. मला तिथली माहिती सांगणं गरजेचं होतं. त्यामुळं मी ॲज इट इज मोबाईलच्या माईकवरच केलेलं आहे. फक्त यावेळीपुरतं मला समजून घ्या. इथून पुढे मी नक्कीच माझ्यात इम्प्रूव्हमेंट करेन. आणि नक्की तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.